तुला सांगतो, मी तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना तेव्हाच ठरवलं होतं लग्न करेल तर ह्याच मुलीशी. असं का म्हणजे मी पहिल्यापासून ठरवलं होतं लग्न करायचं तर गावातल्या मुलीशी. पण असं काय केलं तुम्ही? आताच बघा मी गावची एवढी अडाणी, तुम्ही एवढं शिकलेलं मुंबईत राहणार, तुम्हाला मुंबईची एखादी चांगली मिळाली असते की. नको नको अगं, त्या मुंबईच्या मुलींचं काय खरं नाही आजकाल. काय चॅटिंग काय, चुम्मा चॅटिंग काय, लिव्ह इन रिलेशनशिप काय, नको. म्हणून ठरवलं होतं की गावची मुलगी करायची. असं तुम्ही बिना करत लय उपकार झाले का तुमचे माझ्यावर. आता हे उपकार मी एवढं कसं फेडणार? आता उपकाराची भाषा नाही करायची. आता तू माझी अर्धांगिनी आहेस की नाही, म्हणजे वय. जे माझं ते तुझं, जे तुझं ते माझं. मी तुला सुखी ठेवणार, तू मला खुश ठेवायचं, बस. आता खूप रात्र झाली, आता रात्र काय आपण आजची बोलण्यातच घालवायची. खूप कंबर दुखायला लागली ग माझी. तुला सांगतो, मी कधी स्वप्नात पण असा विचार केला नव्हता की एवढं मला सुख मिळेल आणि ते तू मला दिलंस. काय तुम्ही आता मी तुमची अर्धांगिनी नाही का? बरं ते जाऊ दे, तुम्ही मला लग्नाच्या वेळी बोलले होते नाही का काय की मुंबईला गेला तुला हनीमून दाखवीन म्हणून. चल आता हनीमून बघायचंय मला. ए खुळी, हनीमून म्हणजे काय माहितीये का? काय जे काल आपण रात्रभर करत होतो ना त्यालाच हनीमून म्हणतात. अरे माझ्या कर्मा, काय झालं? म्हणजे रात्रभर केलं त्याला हनीमून म्हणतात वय? हो. अहो येडा का खुळे तुम्ही? एवढा पैसा खर्च करू इथपर्यंत कशाला आलो हनीमून करायला वय? हो. काय रे तुम्हाला मुंबईला राहून काय अक्कल नाही? अरे बापरे. अहो हनीमून मी रोजच आमच्या उसाच्या मळ्यात करायची.